आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेला राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चं उद्घाटन आज 25 फेब्रुवारी रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। 4 दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात आयुष शिक्षण, आयुर्वेदिक उपचार पद्धती, संशोधन आणि शिक्षकाच्या विविध विषयावर सखोल विचार मंथन होणार आहे। उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आरोग्यम परमो सुखम ही आपल्या परंपरेतील संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची आहे। सशक्त राष्ट्र उभारण्यासाठी नागरिकांचे आरोग्य भक्कम असणे अत्यावश्यक आहे। आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधीपासूनच आयुर्वेद, योग यासारख्या पारंपरिक पद्धतींनी समाजाचे आरोग्य जपले आहे। आपल्या शेतात, स्वयंपाकघरात आणि जंगलात औषधी वनस्पतीचा अमूल्य साठा उपलब्ध आहे। या संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे। औषधी वनस्पती केवळ उपचारांसाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची ठरतात, असे त्या म्हणाल्या। आयुर्वेदिक औषधीची शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करते आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवते। त्यामुळे आयुष शास्त्राला प्रोत्साहन दिल्यास आर्थिक, शारीरिक आणि पर्यावरणीय संतुलन साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मनुष्य पूर्णतः निरोगी राहण्यासाठी शरीरासोबत मनाचेही स्वास्थ्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। योग, प्राणायाम आणि संतुलित दिनचर्येवर भर दिला। आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविषयक नियम केवळ उपचारापुरते मर्यादित नसून निरोगी जीवनशैलीच्या मार्गदर्शक ठरतात, असे त्या म्हणाल्या। युनानी व होमिओपॅथी पद्धतीचा उद्गम भारतात नसला तरी आयुर्वेदासोबत त्या भारतीय आरोग्य व्यवस्थेत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। मागील दशकात केंद्र सरकारने आयुष क्षेत्रात विविध सुधारणा केल्या असून नवीन एम्स संस्थांमध्ये आयुष विभागाची स्थापना, शिक्षण पद्धतीतील बदल आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार औषध निर्मितीसाठी दिशानिर्देश तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले। आपल्या बालपणातील निसर्ग संपन्न जीवनाचा उल्लेख करत त्यांनी जंगलाचे होत असलेले नुकसान आणि औषधी वनस्पतीचा ऱ्हास याबाबत चिंता व्यक्त केली। औषधी वनस्पतींना जपले तरच आपल्याला अपेक्षित आरोग्य लाभेल, असे सांगत होत्या। त्यांनी स्वस्थ भारत, सशक्त भारत घडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, आयुष मंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा मंत्री रक्षा खडसे, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।